देसाई, हा बोला साहेब. काय पूजेची तयारी झाली का नाही? अहो साहेब, देसाईचं कॉन्ट्रॅक्ट आहे. नाव ठेवायला जागाच ठेवणार नाही बघा. हे बघा, लवकर आटपा, दादा कधीही येतील. दादा नाही नाही, लवकर आटपतो. ते मगर सजवायचं राहिलंय तेवढं करून घेतो. हा ठीक आहे. छान काढलेत रांगोळी. दादा आमचं काम झालं आता, आम्ही येतो सांच्याला. मला घरातून हाकलून लावायचा प्लॅन आहे का तुमचा? का आमचं काय चुकलं का? आता ताईंना न सांगता गेलात तर ते मला हाकलून नाही का देतील? का का? अश्विनी, काय ग, न सांगताच निघालात वाटतं. हे वाईट आहे. हा अगं त्यांचं काम झालं म्हणून मी तुला बोलावलं. बरं, निघा तुम्ही, पण संध्याकाळी न विसरता पूजेला या. बरं बरं, एकट्याच येऊ नका, आपल्या मुलांना पण घेऊन या. त्यांच्या बापाला पण घेऊन येतो. चला चला चला. उरकली कामं? हो, सकाळपासून मी आणि वसंता कामाशास्त्र मागे लागलोय. 9 वाजल्यापासून देसाई आणि त्याची सारी माणसं बंगला सजवण्याच्या मागे, आणि तुम्ही आम्हा सर्वांच्या मागे. आता काय करणार? हे बघ, एखादं ध्येय ठरवलं ना की त्याच्या मागे धावावंच लागतं. आता बघ ना, मी तुझ्या मागे लागलो नसतो तर आपलं लग्न झालं असतं. बरोबर आहे. काय बरोबर आहे? का आम्हाला लागलं पाहिजे. सकाळपासून त्याच्या मागे हात धुवून लागलो, तवा कुठं आता संपली. हा, मला वाटलं. काय वाटलं? काही नाही. असं वाटलं. तू कामं उरकून घ्या आधी. हे काय हे काय? सांगितलं ना, हात धुवून मागे लागलो कामाच्या. कशा? बरं, आईच्या घराची झाडलोट झाली की नाही? केव्हाच. सकाळीच सगळं घर मी वसंताकडनं झाडून घेतलंय. या घराच्या अंगणात मी स्वतः रांगोळी काढली आहे. तुम्हाला हवी होती अगदी तशीच, सासूबाईंची आवडीची, संस्कार भारतीची. थँक्स. थँक्स काय हो, कर्तव्यच आहे माझं. शेवटी आपण त्या घरात राहत नसलो तरी सासूबाईं इतकाच, सासूबाईं एवढाच माझाही अधिकार आहे त्या घरावर. सून आहे मी त्यांची, कळलं? कार्तिक, ए कार्तिक. आलो आलो काका. काय झालं काका? अरे पूजेच्या सामानाची यादी दिली होती, त्याप्रमाणे सगळं सामान आणलंय ना? हो, म्हणजे मी वसंताला सांगितलं होतं, त्यांनी इथेच सगळं सामान ठेवलं असेल. हा, बघ बघ यादी बघ, कारण मी सांगितलं होतं सामान घेताना त्या त्या वस्तू समोर ठीक करा म्हणून. हो. वसंता, आलो आलो. काका तुम्हाला काही लागलं ना काय दादा? तर तुम्ही वसंताला सांगा. हं? बर. अरे हे बघ, इथे थांब आणि काकांना जे हवं नको ते बघ. हा. मी आलोच. छान सजवलंय घर. अश्विनीने केलं हे सगळं. पूजेच्या तयारीत असेल नाही? असू दे. पूजेची वेळ जवळ आली आहे, लवकर पूजेला या. जा कार्तिक, पूजेला जा. पूजा झाली की आरतीसाठी येतो मी. बर. जा. का निघून गेलात यमुनाबाई आमच्या आयुष्यातून? अग्नीच्या साक्षीनं 7 फेऱ्यानंतर आयुष्यभर एकत्र राहण्याचं वचन दिलं होतं आपण एकमेकांना. तुम्ही पाळलं नाहीत वचन. मान्य विस्थापित झाल्यानंतर खांद्याला खांदा लावून तुम्ही लढलात. मान्य जमिनी परत मिळाल्यानंतर हाताची अवजारं करून शेती फुलवली. मान्य हाती पैसा नसताना गवंडी बनून हे घर उभं केलं. मान्य स्वतः अक्षर शत्रू असतानाही मुलाला उच्च विद्या विभूषित केलं. पण म्हणून तुमचं आकस्मिक निधन अमान्य, कदापि अमान्य. त्याबद्दल तुम्हाला क्षमा नाही. मरेपर्यंत साथ देत आलात आणि आम्ही सुख द्यायला सरसावलो तेव्हा ते न घेताच निघून गेलात आमच्यावर सुखाची उधारी टाकून. तुम्हाला परत यावंच लागेल. 3 वर्ष झाली लेकाच्या लग्नाला. या नातीच्या रूपानं परत या. हेच प्रायश्चित्त तुम्हाला.
पण जोपर्यंत तुम्ही परत येत नाही तोपर्यंत ह्या घरामध्ये आम्ही राहणार नाही, ही शिक्षा आम्हाला. नारायणाची कथा. आ आताच लावलं होतं, लागलं नसेल. न न न न ना 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 ना. चांगली झाली पूजा. कुलूप खराब असेल. ठरल्याप्रमाणे पुढल्या वर्षी घाला. सुखानं संसार करा. दयाची ए बच्चा, रामखोर दगड तोडून टाकेन. बच्चा, 1000 वेळा सांगितलं तुला दाराला कुलूप घालू नको, एखाद दिवशी हात तोडून टाकेन. उगा स्वतःची अक्कल चालवू नको. ते दारही उघडून टाका, त्या वास्तूला जरा मोकळा श्वास घेऊ द्या. पुन्हा जर त्या दाराच्या कडीला हात घातला असता अंगावरचे सगळे कपडे उतरवून अंगाला गूळ फासून पाराला बांधून ठेवीन तुला. दादा पुन्हा नाही करणार तो असं. म्हणजे कुलूप घालायला तुम्ही सांगितलं होतं? नाही, मी नाही. मग काय सुनबाईंचा हुकूम होता? नाही दादा, मी नाही सांगितलं, खरंच नाही सांगितलं. कार्तिक, तुमच्या आईनं स्वतःच्या हाताने तुमच्यासाठी हे घर उभं केलं. तुमच्या डोक्यावर छप्पर असावं एवढा एकच विचार त्यांच्या डोक्यामध्ये होता. ते लहान की मोठं याच्याशी त्यांचा सुतराम संबंध नव्हता. आपल्या मुलाला हक्काची विसाव्याची जागा असावी म्हणून हे त्यांनी उभं केलं. तुम्ही लग्न केलं, माणसं वाटतील म्हणून नवीन घर बांधलं. विश्वास ठेवा माझ्यावर, आमच्या इतकाच त्यांनाही आनंद होत असणार. या वास्तूला तुम्ही आपलं मानता म्हणून आज बाहेरून तिला सजवलंय, छान केलंय. पण जर तिच्या अंतरंगातही डोकावून पहा. तुमच्या सासूबाई राहायच्या तिथं कार्तिकची आई. आज हयात नाहीत त्या, पण तरीही त्यांचा वास आहे त्या वास्तूत. अनुभवात जाणवेल. त्यांनी तुम्हाला कधी त्रास दिला नाही, तुम्ही का देताय तिला? दादा, आज कोणाकडूनही चूक झाली असेल तरी सगळ्यांच्या वतीने मी माफी मागते. पुन्हा नाही होणार असं. माफी मागू नका, पुन्हा ती चूक नव्यानं करू नका. सुखी राहा. दादा, थोडंसं काही खाऊन गेलं असतात तर. गेली 3 वर्ष आमचं उत्तर माहीत असूनही तोच प्रश्न आम्हाला करताय. सुनबाई, या घराला वंशाचा दिवा द्या, वारस. मुलगा किंवा मुलगी काहीही चालेल. तो ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी तुमच्या हातचं जेवू आम्ही. काळजी नको. विश्वंभर भटांच्या हातचा प्रसाद खाल्लाय आम्ही. येतो. ताईसाहेब, मला माफ करा. माझ्या पायी तुम्हासनी बोल खावं लागलं. तू जा, घरातली कामं उरकून घे. त्यांनी तुला असं घालून पाडून बोलायला नको होतं. घालून पाडून बोलणं वेगळं असतं कार्तिक. त्यांनी काय माझ्या घराण्याचा उद्धार वगैरे नाही केला. वडिलकीच्या नात्याने मुलांनी केलेल्या चुका त्यांच्या निदर्शनात आणून दिल्या. दरडावून. दरडावून म्हणजे काव गोळा झाला होता का? आशू, तू माझ्यासोबत सुखात आहेस ना? कार्तिक,
मी खरंच सुखात आहे हो. ज्या स्वरात ते मला बोलले ना त्याच स्वरात त्याने तुम्हालाही सांगितलं. दादांचं जुन्या घरावर भावनिक होणं, सासूबाईंवर त्यांचं आजही असलेलं प्रेम आहे. कार्तिक, माझे आई बाबा आज हयात नाही आहेत, पण एक गोष्ट मात्र मी जाणते. तोंडावर ताडकन बोलणारे पालक मनातून खूप स्वच्छ आणि मोकळे असतात. आणि ना, रीतीसाठी त्यांचं आमच्यावरती रागवणं हा त्यांचा अधिकार आहे आणि ते ऐकणं आमचं कर्तव्य. मी माझं कर्तव्य केलं. इतर बायकांसारखं एखाद्या गोष्टीचा कीस काढत बसायला हवं होतं का? का त्यांच्या मुलाला लाडे लाडे बोलून वेगळा संसार मांडायला हवा होता? आई नेहमी सांगायची, सासू सासऱ्यांपासून वेगळं होऊन वेगळा संसार मांडणाऱ्या ज्या सुना असतात ना, त्या डरपोक, कोत्या मनाच्या आणि माणूस घाण्या असतात. आशू तू कार्तिक, मला इतर सुनांसारखं वागायला नाही जमणार. आपल्या सासू सासऱ्यांना हिडीस करून इतरांशी चांगलं वागून आपण अप्रतिम सून असल्याचं तोरा मिरवणं मला नाही जमणार. मी फक्त माझ्या सासऱ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करते आहे. कार्तिक, या देवाला सांगा ना माझी कूस उजवायला. 3 वर्ष झाली ऐकतच नाही. माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी नाही, दादांसाठी तरी या घरात बाळ येऊ दे. देवा सत्यनारायणा, गावच्या मंदिरात तुझी पूजा घालेन. 100 भटा ब्राह्मणांना, गरिबांना जेवायला घालेन. आमच्या घरात पाळणा हलू दे. या घरातली इडापिडा टळू दे. निर्माल्याचं वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं आणि नारळ प्रसाद म्हणून वाटायचा. विश्वंभर भटजी का नाही आले? ताप आहे. हा, काल इथून पूजा सांगून घरी आल्यावर रात्री त्यांना थंडी भरून ताप आला. औषध घ्यावं लागलं. आजही अशक्तपणा आहे, म्हणून मी आलो. याआधी तुम्हाला कधी पाहिलं नाही म्हणून विचारते ती. माझ्या बाबांचे आणि जयंतरावांचे फार जुने संबंध आहेत. आतापर्यंतच्या या कुटुंबातल्या सर्व पूजा माझ्या बाबांनीच सांगितल्या. मी सुद्धा पूजा सांगतो, पण वास्तुशास्त्रात मला जास्त रस आहे. मी वास्तुविशारद आहे. हे घर वास्तुशास्त्राच्या दृष्टीने तुम्हाला कसं वाटलं? उत्तम, चांगलं उदाहरण आहे वास्तुशास्त्राचं. खरंच? तसं मला वास्तुशास्त्रातलं फार कळत नाही. मी आणि कार्तिकने आम्ही मिळून या घराचा आराखडा तयार करून हे घर बांधून घेतलंय. नाही, थोड्याफार फरकाने ही वास्तू राहत्या कुटुंबाला चांगलीच भरभराटी देईल. काळजी करायचं काहीच कारण नाही. तरी विस्तृत माहिती हवी असेल तर कळवा. कार्ड आहेच तुमच्याकडे. बाबांची दक्षिणा. अरे हो, ठीक आहे. धन्यवाद. मोजा तर खरं. काळजी नको. ब्राह्मणाची दक्षिणा आणि देवाचा नवस अर्धवट फेडायचं पाप कोणीही करणार नाही. येतो मी. या. चुकीच्या रचनेवर उभं राहिलं आहे. अशुभ आहे. पण याआधी मी तिथेच राहायचो. आता कोण राहतं? कोणीच नाही. का? कारण आम्ही या घरात राहायला आलोय. चूक. त्या घरात माणसाला थारा नाही, म्हणून त्या घरात माणूस नाही. आणि त्या घराची सावली या घरावर, म्हणून या घरात नवीन जीव जन्म घेऊ शकत नाही, शकणार नाही.
रिकामं डोकं तसंच रिकामं घर सुद्धा सैतानाचं माहेर घर म्हणतात. अशुभ विचार आणि सत्यानाश करणाऱ्या शक्तींना ते जन्म देतात. सुखशांती हवी असेल तर पाडा ते घर, पाडा. परिवारवाढीत मोठा काटा येतो. खरं बोललो म्हणून शिक्षा दिलीस काय? तोडून टाका अशुभ. काय ग घाबरतेस काय? मी आहे इथे. का उभी आहेस? काय ग बोल ना. 7 वर्षांचा होतो मी तेव्हा बांधले हे घर. पैसे नव्हते आईबाबांकडे म्हणून आईने स्वतःचे दागिने अगदी मंगळसूत्र सुद्धा गहाण ठेवलं आणि पैसा उभा केला, सामान आणलं आणि दोघेही कामगारांसारखे स्वतःच्या घरासाठी राबलेत. आणि म्हणूनच कॉन्ट्रॅक्टर म्हणून नाही तर मालक म्हणून मी हा बंगला बांधला, अगदी आईच्या घरासमोर तिचं लक्ष राहावं म्हणून. माझाही वास्तुशास्त्रावर विश्वास नाहीये, पण अगं आता स्वतः वास्तुविशारद श्याम सुंदर यांनी आपल्या बंगल्याला वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना असं प्रशस्तीपत्रक दिलंय. हो, पण त्याच वेळी त्यांनी हे समोरचं घर पाडण्याचाही सल्ला दिलाय. आणि तो स्वतः पडला. वर पाडल्याचा आविर्भाव करून तो किती खरं बोलतोय हे सांगितलं. किती फसवेगिरी. हे बघ अशू, जुनी वास्तू पाहिली ना की तिच्याकडे बघून कोणालाही असं वाटणारच ग की ती पाडून तिथे एक भव्य वेगळी वास्तू उभी करावी. त्याशिवाय त्यांना महत्व कोण देणार? प्रश्न महत्व देण्याचा नाहीये किंवा विश्वास अविश्वासाचाही नाहीये. प्रश्न आहे तो शक्यतेचा. कसली शक्यता अश्विनी? आपण चांगल्यातल्या चांगल्या अगदी तज्ञ डॉक्टरांना भेटलो. दोष ना तुमच्यात आहे ना माझ्यात. तरीही मला मूल होत नाही. याचं कारण काय आहे? काहीतरी शास्त्रीय कारण असेलच ना. पण म्हणून उगीच आपलं या वास्तूची सावली आमच्या घरावर पडते म्हणून आम्हाला मूल होत नाही असं मानणं मूर्खपणाचं आहे. सावली याचा अर्थ त्यांना असं तर म्हणायचं नसेल ना की एखादी अतृप्त इच्छा किंवा तंगड तोडीन त्या शाम्याचं. माझ्या आईला भूत वगैरे म्हणाला तर. नाही. आणि तुलाही बजावून सांगतोय, तो काहीतरी बरळतो आणि तू त्याच्यावर विश्वास ठेवतेस. काय माहितीये का तुला माझ्या आईबद्दल? प्लीज प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मी सासूबाईंना बघितलं नाहीये, पण त्याचा अर्थ हा होत नाही की मला त्यांचा आदर नाही किंवा किंवा त्यांच्यावर प्रेम नाहीये. उलट हयात असलेलं आपलं एक माणूस आपल्याला मूल होत नाही म्हणून आपल्या बरोबर राहत नाही ह्याचं दुःख जास्त होत आहे. त्यांनी आपल्या बरोबर नाही किमान या घरात तरी राहावं. राहतील. या वास्तूत माणसं टिकत नाहीत असं म्हणाला होता ना तो श्याम्या. या घरातही माणसं राहतील. मी उद्याच माझ्या एका कामगाराचा संसार मांडतो या घरात. या घरात? हो, या घरात. मी नाही वाढलो या घरात. लग्नानंतर आपल्या तिघांना हे घर लहान होईल, आपल्याला प्रायव्हसी मिळणार नाही म्हणून मी हा बंगला बांधला. पण म्हणून उठसूट कोणीही काही बोलेल आणि मी ऐकून घेईन हे होणार नाही अश्विनी. या निमित्ताने या घराची झाडलोटही होईल आणि या घराचं पावित्र्यही राखलं जाईल. तरीही एकदा पण दादांना कळवावं असं मला वाटतंय. कळवीन. पण तोपर्यंत हा विषय इथेच संपला. काय झालं?
काय आहे तिथे? साप आहे तिथे. काय? हा मी बघतो. नाही, मी बघितलंय. थांब इथे. तू इथेच थांब, मी आलो. इथेच थांब. वसंत तू, मला वाटलं तोमासनी काय वाटलं? काही नाही. तू अचानक असं मागून येऊन उभा राहिलास म्हणून. घाबरायत राहावं. काय? नाही, पावसात दिसतंय. उद्या सर्दी पडसू झालं तर छत्री घ्या. या जेवणाचं बघतो. गेली का भीती? तो वसंत काहीतरी वेगळ्या आवाजात. त्याला माहित आहे का? कशाबद्दल? सापाबद्दल. माहित नाही, नसावी. नाहीतर तू त्या घरात गेलाच नसता. पण तू अशी का भिजतेस? सर्दी झाली म्हणजे? चल. दादा अजून वाढू? हं. हा. हसू नकोस. हे बघ, असू नको सांगण्याचा काय अर्थ आहे? जेवायला बसल्यापासून तुझं हेच चाललंय. काय चाललंय त्याचाच विचार करते मी. काय चाललंय? जेवण वाढलंय आणि अजून तू त्याला हात सुद्धा लावलेला नाहीस. त्याने मला सगळं नीट सांगावं काय चाललंय ते. काय सांगावं? मी काय केलंय विचारा ना, मी सांगतो. तू मगाशी माझ्या कानाजवळ वेगळ्या आवाजात काय बोलला होतास? अहो मी तुमच्या कानासमोर कशा पायी बोलू? आणि ते वेगळ्या आवाजात कवा बोललो? मगाशी तू छत्री धरली असताना माझ्या कानाजवळ काय बोलला होतास? अव एका छत्री दोन माणसं असताना आणि कानामोर यायची काय गरज आहे? बघा सत्य आहे. मी कशा पायी खोटं बोलू? जेव तू, आशू, जेव. ए बाई, हे बघ, गरमागरम जेवलीस ना तर तुला बरं वाटेल. का उगीच त्याच्या मागे लागले? अहो, तो मला वेगळ्या विचित्र आवाजात तुम्ही जे सांगत होता तेच सांगत होता. बिनविषारी साप आई गेल्यानंतर जास्तच दिसायला लागला. अगं, हे सगळं मी तुला सांगितलं आशू, यांनी नाही. अहो, तुमच्या अगोदर हा मला वेगळ्या आवाजात तेच सांगत होता. म्या अहो मी कसं एवढंच बोललो. छत्री घ्या, मी जेवणाचं बघतो. आणि त्या घरात साप बी आहे हे मला नाही माहित होतं. बरं जर तुम्ही सांगितलं. आजपासून त्या घरात जाणारच नाही म्या. मग मला काय भास झाला होता? हो, भासच झाला होता तुला. वसंता, तू आज जा. हा. तुम्हालाही वाटतं मला भास झाला होता? हो, ये. कोणी केलं हे? कोणीतरी रात्र काढली इथे. काय? कोण घुसलं असेल? आपण पोलिसात तक्रार करूया. वय वय लागलीच जातो. नको वशा, का? उगाच
लोकांना चर्चेला विषय मिळायचा. अव तक्रार नाही केली तर मोकाट सुटतील ते. मोकळ्या जागेवर आणि एकट्या बाईवर डोळा ठेवणार लई असतात. खरंय वसंताचं. तुम्ही आजच्या आज तुमच्या कामगाराला त्याचा बिऱ्हाड आणायला सांगा. काय या घरी कुणीतरी येणार आहे? बिकी बिकी सांगा, मी समधी तयारी करून ठेवतो. मी लगेच कारखान्यात जातो. हे घे. वसंता, तू लवकर जाऊन ओली कापडं घेऊन ये. होय. काय झालं? काही नाही, जा तू. रिक्षा रिक्षा थांब थांब थांब. अरे ये घरात घुसतो की काय? बाई कुणाला भेटायला आलात? म्या सगुना म्या वसंता. कार्तिक भाऊनीच धाडले राहाया. म्हणजे जुन्या घरी राहायला येणार होते ते तुम्हीच का? वय मग आधी नाही सांगायचं? ते जुनं घर दिसतंय का? तिकडं तुमची सोय केली. हो ताई, हा ध्यान देऊन बघण्यासारखं काय बी नाहीये. समजा एकच आहे. काय बी लागलं तर मला सांगा. ताई साहेबांनी निरोप धाडलाय, तुम्हाला बोलावलंय. तुम्ही वा मोर, म्या येते. बर. सगुणा, छान नाव आहे. दिसतेस पण गोड. लाजतेस काय? अच्छा, तुझं पूर्ण नाव नाही सांगितलंस तू. सगुना संपत साळुंके. मालक नाही आले तुझे? ते कामावर जाऊन येतो म्हणले. बरं, तुला एक विचारलं तर चालेल का? राग नाही ना येणार? विचारा. तुमचं आधी घर होतं का असंच भाड्याने राहत आहे? अगं रडायला काय झालं? तेवढंच बाकी राहिल्यावर माणसाने आणि काय करायचं? म्हणजे आमचं घर होतं, त्यात मी आमचा लहानका संसार बी मांडला होता. पण आता काही बी शिल्लक राहिलं नाही. कर्ज फेडलं नाही तेव्हा घर काढून घेतलं हो. रस्त्यावर आणलं. अगं रडू नकोस. पै पै जोडलीस तर पुन्हा होऊ शकेल घर. अव पै पै जोडाया पैका हातात याया हवा. म्हणजे ग? घर मुद्दलीच्या बदल्यात घेतलं. व्याज बाकीच आहे. असं किती लाखांचं कर्ज घेतलं होतं? लाखाची गोष्ट कशा पाय करता सताई? अव 60,000 घेतलं होतं, नाही भेटता आलं. व्याज द्या मालकाने मनाई केली तर माझ्या अंगावर हात टाकला त्या हरामजाद्यांनी. माफ करा ताई. अव बंगाल सबूत गेला बघा. नाही ग, मी समजू शकते तुझा राग. तुमची दुसरी सोय होईपर्यंत तुम्ही आरामात राहा इथे. फक्त काही गोष्टी मात्र लक्षात ठेवायच्या. भिंतीवर किडे ठोकायचे नाहीत, घर स्वच्छ ठेवायचं. मी दिवसातून एकदा येत जाईन सासूबाईंना दिवा दाखवायला. आणि हां, लहान मुलांना दुपारी आवाज करून द्यायचा नाही. शिसूसाठी घरामागे सोय केली आहे. काय ग, हसायला काय झालं? म्या तुम्हासनी नाही, माझ्यावरच हसले. अव म्या वांज आहे. 6 वरी झाले लग्नास. पॉर नाही, आता होणार बी नाही. त्या घरात माणसाला थारा नाही
म्हणून त्या घरात माणूस नाही. आणि त्या घराची सावली या घरावर, म्हणून या घरात नवीन जीव जन्म घेऊ शकत नाही, शकणार नाही. ताई मी येते आता. रघु काय ताई? हे घे, तू गाडीजवळ थांब, आम्ही आलोच. बर. अश्विनी, अश्विनी, कुठे गेली? वशा, ए वसंता, अरे कुठे कडमडायला गेला हा? ऐकून तर ए घ्या. हरामखोरा, आता तू मला शिकवणार का रे? हं? अहो तसं नाही. चुप, हलकट. अरे बुसकट झालाय डोक्याचा बुसकट. सगुना नाही कावली. ए माझी व्याजाची सगुना इकडच राहायला येणार होती ना? म्हणजे काय पेसू भाऊ, ही आतली खबर आहे. अहो खोटी ठरणारच नाही. खोटी झाली ना, पण खोटी झाली ना. मी काय म्हणतो विश्वजित भाऊ, आता आपण त्यांचं घर घेतलं ना, बस झालं ना. अहो बाईचं मागे लागणं बरं दिसत नाही. बहीण होती का तुझी? मी काय विचारतोय? कार बहीण होती का तुझी? हं? का तुझ्या मनात भरली होती? अरे साल्या दत्ताड्य, तुला नाही रे चांगली मिशा दिसत. अहो काय करताय? आता कशी दिसतीये? अहो काय करताय हो? यमुनाबाईंचा फोटो आहे तो, त्याच्यावर ते चांगला दिसणार नाही ना. अरे कशी दिसेल? एकाच बाजूला काढलीये. आता ये बघ, लई भारी दिसते राव. अहो भाऊ दादासाहेबांच्या त्या- आईचा तो दादासाहेब माझं काय बी वाकडं करू शकत नाही. आणि ही तुझी यमुनाबाई आधी बाय होती, आता तिचा मी बाप्या केलाय, बाप्या. तो बी काय करू शकत नाही, कळलं काय? अहो पण ए साल्या तुझ्या आता, तू माझा उजऱ्या आहे, माझा उजऱ्या बनूनच राहायचं. दुसऱ्याचा उजऱ्या बनला ना तर तुझ्या काय झालं? काय नाही. मग अशी अशी उठून का आलीस? झोप येत नाही का? स्वप्न. स्वप्न? हो, आजकाल काही विचित्र गोष्टी दिसायला लागल्यात स्वप्नात. स्वामींचा फोटो, पाळणा, अंगणात झोपलेलं जोडपं. अगदी बरोबर. तुम्हाला कसं कळलं? ते बघ समोर, अंगणात दिसतंय तुला जोडपं? अगदी असंच मी बघितलं होतं स्वप्नात, पण साडीचा रंग वेगळा होता. अगं वेडाबाई, दिवसभर जे तू बघतेस ना तेच तुला स्वप्नात दिसतं. तू कशाला त्रास करून घेतेस? आशू, ए आशू,
ते जोडपं बघ कसं मस्त मिठीत झोपलंय. आपणही झोपूया. ही बघ, ही तुला खूप छान दिसेल. अव ताई, पण नव्या साड्या कशा पायी घेतल्या? घेतली नाही ग, मागच्या पूजेला दिली होती ती वापरलीच नाही. बघा, घडी बी मोडली नाही आणि मला देताय. राहू दे ग. सगुणा, रात्री झोप लागली ना? वय. मी काय म्हणते, एखादा पंखा लावून घ्यायला हवा ना? खूप गरम होत असेल. नाही हो का? नाही, रात्री अंगणात झोपावं लागलं ना. इश्शा, तुम्हास नाही कसं कळलं? कळलं आपलं. म्हणजे तुम्ही रातच्याला आम्हासनी? आहा, आम्ही डोळे बंद केले होते. कुठल्या खोलीतून आवाज आला ग? काय बी कळे ना. थांब मी बघते. वय. हा निव्वळ योगायोग आहे. काय? तुला जो स्वप्नात स्वामींचा फोटो दिसतो तोच तुला प्रत्यक्षात सापडणं हा निव्वळ योगायोग आहे. मला स्वप्नात पाळणाही दिसला होता, तोही मला त्या खोलीत दिसला. बरं, याआधी मी त्या खोलीत कधीच गेले नव्हते. म्हणजे या सगळ्या गोष्टी त्या खोलीत आहेत हे माहीत असण्याचा प्रश्नच येत नाही. तरीही मला या सगळ्या गोष्टी दिसतात. ह्याला काय म्हणायचं? बरं, हे आत्ताच, याआधी कधीच असं झालं नाही. सगुणा त्या घरात राहायला आल्यापासूनच या सगळ्या गोष्टी मला स्वप्नात दिसायला लागल्यात. आणि प्रत्यक्षातही उतरतात. हो. हो काय? एखादं स्वप्न पडलं, योगायोगानं त्या सगळ्या स्वप्नातल्या गोष्टी तुला सापडल्या, संपलं. एवढ्याशा गोष्टी तेवढं गंभीर काय व्हायचं? मला नाही वाटत हा केवळ योगायोग असावा. मग काय दिव्य दृष्टी प्राप्त झाली असं वाटतंय का तुला? उगीच राईचा पर्वत करतेस. प्लीज रागवू नका ना. अगं बाई, मी रागवत नाहीये, पण किती अंधश्रद्धा असावी ह्यालाही मर्यादा हवीच ना. बघतेस काय अशी माझ्याकडे? चहा पी पी पी. सगुणा, अगं कसले आवाज काढतेस? अव सकाळ धरणं कोड्या वांत्या होत आहेत. अगं मग डॉक्टरकडे जायचंस ना. हे आले की जाईन म्हणते. एक काम कर, तू तयार हो, मी घेऊन जाते तुला.
जी. मी त्यांच्या सगळ्या टेस्ट केल्यात. अभिनंदन, त्या आई होणार आहेत. खरंच? त्यांना दिवस गेलेत. पहिलीच वेळ आहे वाटतं. नीट काळजी घ्या त्यांची. हे पहा, मी काही गोळ्या लिहून देते टॉनिक म्हणून. त्या त्यांना वेळच्या वेळी द्या आणि दर महिन्याला तपासणीसाठी घेऊन या. त्या घरात माणसाला थारा नाही म्हणून त्या घरात माणूस नाही. हे घ्या. म्हणून या घरात नवीन जीव जन्म घेऊ शकत नाही, शकणार नाही. अहो, या गोळ्या वेळच्या वेळी द्यायच्या आणि दर महिन्याला तपासण्यासाठी यायचं. तपासण्यासाठी आणीन आणीन हा. कार्तिक, डॉक्टर मी निघू? हो. चल चल. हा रिपोर्ट कसला? सगुणाच्या प्रेग्नन्सी टेस्टचा. ती गरोदर आहे आणि ती त्याच घरात राहते जे घर तुम्ही पाडायला सांगितलंय. मी डॉक्टर नाही, वास्तू विशारद आहे. कसला डोंबलाचा वास्तू विशारद? आधी अभ्यास करा आणि नंतर तर्क लढवा. आणि म्हणे त्या घरात माणसं टिकणार नाहीत. त्याच घरात एक नवीन जीव जन्माला येणार आहे. आणि तू यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत होतीस? बरं झालं यांचं ऐकून मी घर पाडलं नाही. काय तर म्हणे घराची सावली पडते. झाडाच्या सावलीत विसावा घेतात, मायेच्या सावलीत आधार शोधतात. कुठलीही सावली बळ देते, बळी घेत नाही. अजून बळी गेला नाही म्हणून बोलताय. अजूनही वेळ गेलेली नाही. ती बाई गरोदर आहे. मूल झालेलं नाही तिला अजून. बाहेर काढा तिला त्या वास्तूतून, नाहीतर जन्माला येणारं मूल सर्वसामान्य नसेल. नक्कीच काहीतरी गडबड होईल. चल ग. छे, माझा त्याच्या बोलण्यावर अजिबात विश्वास नाहीये. तोच चुकलाय हे तो आपणहून कधीच कबूल करणार नाही ना. वास्तू विशारद म्हणे. मला तर तो जादू टोणेवालाच जास्त वाटतो. मला तो 100% चुकीचा नाही वाटत हो. आशू, तो खोटं बोलतोय. सगुणा आपल्या जुन्या घरात राहायला आल्यावरच गरोदर राहिली आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की तिला कधीच मूल होणार नाहीये. शिवाय ती उलट्या करत असताना मला बाळाच्या रडण्याचा, हसण्याचाही आवाज येत होता. आशू, यावर मी फक्त हसू शकतो. चल. जे घडतंय ते सगळं अनाकलनीय आहे. आशू, चल. सगुणे, माझं मन सांगतंय समजा गोंधळ होईल. समजा गोंधळ होईल. या पोराला जन्म घेऊ नाही द्यायचा. या पोराला जन्म नाही घेऊ द्यायचा. नाही, या पोराला जन्म घेऊ नाही द्यायचा. नाही घेऊ द्यायचा. धनी, अव काय बोलतासा धनी? 6 वारी झालं आपण ज्यासाठी काय काय नाही केलं. एक हकीम सोडला नाही. बाबा तर किती झाले ठाव बी नाही. फक्त पॉर व्हावं मनुष्यान डॉक्टर झाल्यानंतर हे केलं, तरी हाती काय बी नाही गावलं.
आणि आता होते तेव्हा तुम्ही असं बोलताय सा? अगं तवाची गोष्ट वेगळी होती. तेव्हा पोराची आस होती बघ मला. स्वतःची जमीन होती, स्वतःचं आपलं घर होतं. पण आता काय आपल्याकडं हाय का स्वतःचं घर, स्वतःची जमीन हाय का आपल्याकडं? नाही. पोराला जन्म घेऊ द्यायचा नाही आपण. काय होऊन नाही द्यायचा? सगुने, आपल्या 2 तोंडासाठी तुमचे 2 हात काम करत होते. आता अनेका तोंडासाठी मॅ काम करेन. पण पोराला जन्म द्यायचा. अगं मारू टाकीत आहे मी. आवरा स्वतःला. बघा ना ताई आहे. माहित आहे मला. काहीही झालं तरी तू या बाळाला जन्म द्यायचास. मी बघते कोण अडवते तुला. अहो ताई, रीता झालोय मी. गावाकडची जमीन घरदार समत सावकाराने छिनलया. कर्जाबाई गळ्याला फास लावून जीव द्यायचा कांडूपाना जमत नाही म्हणून चिता आहे. हिच्यासाठी बघच तुमच्या धाकल्या बालकाच्या फॅक्टरीत राबतोय. हिच्यासाठी करतोस ना, तसंच होणाऱ्या बाळासाठी कर. काय करणार ताई, सांगा ना काय करणार? अहो आमचं असं आहे, उकराच्या भाकरी खाली आग लपवता लपवता लपत नाही आमचं. बघता येते पण समोरचं काय बी दिसत नाही. समजा अंधार आहे बघा. अहो स्वतः अंधारात असताना जन्म घेणाऱ्या पोराला काय रस्ता दावणार आम्ही? कंच्या रस्त्यावर चालवणार? त्यापेक्षा जन्माला येऊन मरण्यापरीस ते पोर आधीच मारलेलं बरं. वेड लागलं का तुला संपत? काय बोलतोस तू? मालक तुम्ही बी? हो मीच. काय बोलतोस तू? अहो मालक मी साधा कामगार आहे हो तुमच्या फॅक्टरीत. कोणी ठरवलं? तू स्वतःच स्वतःला शेतकऱ्याचा कामगार समजायला लागलास तू. मुळात तू शेतकरी होतास आणि शेतकरी आहेस. फक्त शेतात राबतात म्हणून त्यांना शेतकरी म्हणतात असं कोणी सांगितलं तुला? पिकांसाठी लागणारं सेंद्रिय खत बनवतोस, शेतीसाठी उपयुक्त काम करतोस, याचाच अर्थ तूही शेतकरी आहेस. इतर शेतकऱ्यांसारखा आत्महत्या न करता लढतोयस ना परिस्थितीशी. मग जन्माला येणाऱ्या बाळाची भीती का वाटते तुला? संपत सगळं हरण्याची जाणीव असणारच, पण या जाणीवेतून बाहेर पडून पुन्हा उभं राहण्याची क्षमता आहे तुझ्यात. कशा पाय धीर देतायचा मालक? मेलेल्या माणसाला तू मेला आहेस असं सांगण्याची गरज नसते. तुझ्यात जिवंतपणाची लक्षणं दिसतायत मला म्हणून सांगतो तुला मी. प्रत्येक हरलेल्या बापानं आपल्या पोटी जन्माला येणाऱ्या बाळाबद्दल असा विचार केला असताना तर आमचा जन्मच नसता झाला. मुलाचा विचार करतोस ना तू, तुझ्या होणाऱ्या मुलाचा विचार करतोस ना तू, याचाच अर्थ तू जिवंत आहेस. तुझ्यातला माणूस जिवंत आहे. मी कधी पैज लावली नाही, पण आज पैसेवर सांगतो खूप चांगला बाप सिद्ध होशील तू. बाळाचीच काळजी वाटते ना तुला? अरे मग 1-2 तास जास्त राब आणि कमाव त्याच्यासाठीचा हिस्सा. ठीक आहे मालक. शांत हो संपत. चल. सगुने, अगं हातातलं समद गेलं, पण तुझ्या पायी जगलो म्या. आता एक लक्षात ठेव, पोराला जन्म नाही दिलास ना तर जीव घेईन मी तुझा. तुझ्या आलाय सगुने, मारून टाकेल मी तुला. कार्तिक, अहो तुम्ही का आलात? झोपेतून उठून बायको कुठे निघाली हे बघत निघालो आणि इथे पोचलो. अहो संपत भाऊ चाकू मारताना मी मध्ये आले आणि मलाच लागला. काय? कुठे? प्रत्यक्षात नाही, मला स्वप्नात दिसलं असं. पुन्हा स्वप्न. स्वप्नातून जागे झालीस की ये.
झोपायला. अहो अहो मी खरं सांगते, मला स्वप्न पडतात आणि ती खरीही होत आहेत. माझं ऐका ना प्लीज. कार्तिक, अहो प्लीज. काय सांगितलं डॉक्टरांनी? अजून काहीच सांगितलं नाही हो. पर ती जिती आहे ना? कशापायी वंगाल बोलतो या, समज ठीक होईल. बाईंच्या जवळचं कोणी आलंय? हे हे कोण? तिचा नवरा. बरं झालं तुम्ही आलात. मला या फॉर्मवर यांच्या साईन लागतील. काही कॉम्प्लिकेशन्स आहेत का डॉक्टर? हो, बाळाचा आणि आईचा दोघांचाही जीव धोक्यात आहे. सगुणाबाईंच्या पोटात बाळाची वाढ खूप लवकर झाली आहे, त्यामुळे आता बाळ आडवं आलंय. सिझेरियन करावं लागेल. मी बाळ किंवा आई दोघांपैकी एकालाच वाचवू शकते. तुमच्यापैकी जबाबदार माणसाने या फॉर्मवर साईन करून प्लीज मला लवकरात लवकर कळवा. वेळ खूप कमी आहे. बाळच जगायला हवं. घे, एक घोट पाणी पी, थंड हो. झोपेची गरज असेल तर जाऊन झोप. त्या दोघांच्या खासगी आयुष्यात डोकावण्याचा आपल्याला अजिबात अधिकार नाही. पण त्या दोघांना तुम्हीच आणलं ना या घरात. तो एक व्यवहार होता अश्विनी. किती रुपयांचा? व्यवहार निव्वळ रुपयांचा नसतो, गुणवत्ता हाही निकष असू शकतो. सेंद्रिय खतांची जाण असलेला शेतकरी आहे तो, म्हणून त्याला राहायला जागा दिली. आणि माणूस म्हणून त्याची काळजी घेणं, याचा विचार कोण करणार? मालक म्हणून मी त्याला राहायला जागा दिली आणि माणूस म्हणून मी त्याच्या पगारातला एकही पैसा कापला नाही. पण म्हणून त्याच्या नाजूक विषयावर भाष्य करत नाही मी. तो माझा कामगार असला तरी मी ते करू नये असं मला वाटतं. आणि तू? मी माझं मत मांडलं. कोणी विचारलं होतं का तुला? तुझं मत तुला कोणी विचारलं होतं का? अशी बघू नकोस माझ्याकडे. कुठल्या परिस्थितीत काय बोलावं हे कळायला हवं तुला. मत मांडलं म्हणे, आणि ते मत मांडणं होतं का स्वतःचा शेवटचा निर्णय सांगणं होतं? त्या संपतला काय वाटलं असेल याचा विचार केलास तू? म्हणजे माझ्या बोलण्याला काहीच अर्थ नव्हता असं वाटतं तुम्हाला? हो. तुम्हाला असं वाटणं साहजिकच आहे, कारण तुम्हाला व्यक्त होणं अवघड असतं. आम्हा बायकांचं बरं असतं, आम्ही रडून दुःख व्यक्त करून टाकतो. आणि तुम्ही मात्र आपल्या दुःखावर रागाचा लेप चढवून ठेवता. राग व्यक्त करून टाकता पण दुःख लपवून ठेवता. आणि अश्रू गिळून टाकता मुकाट. जे तुम्ही गेली 4 वर्ष सहन करताय तेच षंडत्वाचे बोल गेली 6 वर्ष संपत भाऊही ऐकतायत. त्यांना मूल होत आहे म्हणून सगळ्यांची वाईट घाणेरडी नजर सगुणावर. तो भूतकाळ झाला आशू. आज सगुणा एका बाळाची आई होणार आहे आणि संपत बाप. आणि तुम्ही हे तू बोलतेस आशू? मी नाही पण आजूबाजूची माणसं, समाज. कोणाचं ऐकत बसलेस तू आशू? ज्यांचं घर व्यवस्थित चालावं म्हणून तू ज्यांना मदत करतेस त्यांचं का? तर त्यांना मुलं आहेत आणि आपल्याला नाहीत म्हणून. किती बालिश विचार आहे हा आशू. आणि गावातली माणसं काय बोलतात यापेक्षा मला माझं कर्तव्य पार पाडणं जास्त महत्वाचं वाटतं. पुरुषाचा पुरुषार्थ हा त्याच्या कर्तृत्वाने सिद्ध होतो, पितृत्वाने नाही. संपतला त्याचं अंथरूण माहीत होतं म्हणून त्या दिवशी तो बाळाला जन्म घालायला विरोध करत होता. आजही ती अवघडलेली असताना तो बाळाचा नाही सगुणाचा विचार करत होता, कारण त्याचं प्रेम आहे तिच्यावर. आणि तू या कशाचाही विचार न करता केवळ बाळाच्या हव्यासापोटी तुझा निर्णय सांगून मोकळी झालीस. पटतंय मला, पण काही क्षण मी काय बोलले ते मला कळलंच नाही. असं वाटत होतं जणू माझ्या तोंडी कुणीतरी दुसरंच बोलून जात आहे. नाही आशू, तूच बोललीस.
नाही मीच बोलले पण थकली असशील, आराम कर. हॉस्पिटलमध्ये जायचंय. मी जाईन. बाळाची डिलिव्हरी झाली की तुला कळवेन. ओके? बाळाला बघायचंय. ती दिसायला व्यवस्थित असेल ना? नाही, श्यामसुंदर म्हणत होते तसं. हं. काय ग? काय झालं? काही नाही. पुन्हा तेच स्वप्न बघितलंस? त्यांना भेटायला कधी देणार आहेत म्हणाले. ते सांगायला येतील म्हणालेत. तोंडावर पाणी मारून घेतेस? नाही, नको. साळुंक्यांचे नातेवाईक काय झालं? सगळे एकदम जाणार असाल तर आवाज करू नका. आवा रडताय कशा पायी? तुला नाही कळायचं ते. आई बराच्या काळात तुम्ही सोचता ग, पण बाप बनायच्या नादात तुमचं काही बरं वाईट होईल याचा जीवाला घोर लागून राहतो. मग तुला नाही कळायचं. पर आता सारा घोड मिटलाय ना वा. म्या बी हाय, आपलं पार बी हाय. कार्तिक भाऊ, आता तुम्हीच समजावा यांसनी. सगुणा मोकळा होतोय तो, होऊ दे त्याला. लग्नानंतरच्या 6 वर्षांचा सहप्रवास अचानक संपणार या जाणीवेनं पुढचं सगळं आयुष्य डोळ्यापुढे उभं राहतं. एकटेपणाचं प्रकाश आयुष्य. संपत आवर स्वतःला आणि घाबरू नका. सावकाराकडून घर सोडवलंय तुमचं. कार्तिक भाऊ पर तुमच्यासाठी नाही, तुमच्या बाळासाठी. आता आई बाबांनी उभ्या केलेल्या घरात जाईल तुमचं बाळ. लई उपकार झालं तुमचं. नाही नाही, हे सगळं मी नाही केलं, अश्विनीने केलं. अश्विनी ताई नाही आल्या? ती कशी नाही येणार? आली आहे ना. नाहीतर जन्माला येणारं मूल सर्वसामान्य नसेल. अश्विनी, चल. दादा, आता कोणीकडे निघालात? महत्वाचं काम आठवलं. मी येईपर्यंत किंवा माझा फोन येईपर्यंत इथून हलू नकोस. काय झालं काका? माझं श्याम सुंदर. काय झालं? चाकणला दाभाड्यांचा वाडा आहे, खूप जुना वाडा. 300 वर्षांचा इतिहास आहे त्या वाड्याला. 8 दिवसापूर्वी याने वास्तुविशारद शास्त्राप्रमाणे वास्तुरचना चुकीची आहे हे पटवून दिलं आजच्या वारसाना. आणि
वास्तुरचनेप्रमाणे वासे हलवायला गेला, मग वरून पडला, तोंडावर आपटला, दाताखाली जीभ आली आणि जिभेचा तुकडा पडला. काय? खूप रक्त गेलं. डॉक्टर म्हणाले आता तो पुन्हा बोलू शकणार नाही. वाईट झालं. वाईट तर होणारच होत, पण हे असं इतकं भयानक होईल असं वाटलं नव्हतं. म्हणजे 1000दा सांगितलं होतं मी त्याला, जुन्या उभ्या वास्तूंकडे लक्ष सुद्धा देऊ नकोस, त्यांच्या वाटेला जाऊ नकोस, कारण त्या वास्तू उभ्या करता करता माणसांची मनही गुंतलेली असतात. पण नाही, दिसली जुनी वास्तू, आला संशय की धाडकन बोलून टाकायचं. वडिलोपार्जित वास्तू हलवायला गेला. वास्तूत वास करणाऱ्या आत्म्यांनी वरून ढकलून दिलं. भोग असतात, दुसरं काय. आत्ता कुठे आहे? प्रायश्चित्त म्हणून स्वतःला कोंडून घेतलंय आणि एकसारखा आपल्या डोक्यावर हात मारून घेतोय. पण तुम्ही कशा करता आला होता? आमच्या कामगाराला आजच मुलगा झाला. त्याची पत्रिका तुम्ही बनवावी असं वाटलं म्हणून आलो होतो. पण करेन मी, कारण आता पूजा सांगण्याचाही राहिलेला नाही श्याम. आता मलाच करावं लागणार आहे सगळं. फक्त मला वेळ द्या. अगदी सावकाश. तुमच्या सवडीनं तुम्ही घरी या. येऊ आम्ही? या. सांभाळा स्वतःला. छे, श्यामसुंदरनी असं कपाळावर मारून घ्यावं. त्याने स्वतःच ती वेळ आणली होती. बरोबर आहे. त्याने असं अभद्र बोलायला नको होतं. अभद्र? नाहीतर काय. घरात जन्मणारं बाळ म्हणे. तुम्हीच सगुणाचं बाळ पाहिलं ना? हो. असं घट्ट हातपाय बांधून ठेवलेलं, शांतता चेहऱ्यावरती, गोड दिसत होत, निर्मळ. मग श्यामसुंदरने आपल्याला खोटं का सांगितलं की बाळ जन्माला येईल पण त्यात काहीतरी दोष असेल म्हणून? मूर्ख होता तो, म्हणूनच भोगतोय. खरंय, म्हणूनच भोगतोय. शिक्षा दिली त्याला. शिक्षा? हो, कोणी? आपल्या जुन्या घरातल्या अदृश्य अस्तित्वाने. अदृश्य अस्तित्व? हो, म्हणजे श्यामसुंदर चुकीचा होता पण तो अगदीच खोटा नव्हता. म्हणजे आपल्या घरात एक अदृश्य अस्तित्व आहे. कोणाचं? ते माहित नाही, पण कुणीतरी आपल्याशी, निदान माझ्याशी काहीतरी बोलू पाहत आहे. सारं सांगते. आपल्याला ते शोधायला हवं. अशू, प्लीज प्लीज नाही म्हणू नका. माझ्यावर विश्वास ठेवा. थोडासा वेळ द्या ना मला, प्लीज. आपण दादांना भेटूया प्लीज. कार्तिक प्लीज नाही म्हणू नका, प्लीज. कार्तिक प्लीज.
अरे उठलीस? मस्त डोळा लागला होता तुझा. काय झालं? झोप येते का? झोप ना, अजून 2-2.5 तासांचा पल्ला आहे. झोप. आपण चहा घेऊया. इथे फक्त पेट्रोल मिळेल. पेट्रोल पंप आहे ना. जाऊया पुढे हॉटेलवर. उद्या जाऊया. उद्या. त्यांचा प्रॉब्लेम आहे काहीतरी. काय फ्रेश वाटतंय का आता? नाही अजून. पण चहा तर बऱ्यापैकी गरम आहे. मी चहाबद्दल बोलत नाहीये. मग कशाबद्दल बोलतेस? घडणाऱ्या गोष्टींची सांगड घालण्याचा प्रयत्न करते. नको करूस. करू नकोस. घडणाऱ्या गोष्टी घडत असतात. आपण त्यांच्याकडे तिराईत नजरेनं बघायचं असतं. तुम्ही त्या तशा बघू शकता, पण मी नाही बघू शकत. ठीक आहे, आपण भेट घेऊया. कुणाची? मानसोपचार तज्ञाची. मी वेडी झाली असं वाटते तुम्हाला? हे बघ, हे तूच म्हणालीस, हे लक्षात घे. मानसोपचार तज्ञाकडे जाण्याची भाषा तुम्ही काढलीत, कार्तिक, मी नाही. कारण एकाच विषयावर आपला वाद चाललाय. कोणाची मानसिक स्थिती कधी ढासळेल कोणी सांगू शकत नाही. अहो पण आपण भांडत बसण्यापेक्षा दोघेही जण मानसोपचार तज्ञाकडे जाऊया असं मी म्हणत होतो. तू मात्र मी बाहेर थांबलोय. तुझं झालं की ये. कधी निघूया? चल, आलीस? मी म्हटलं कधी निघूया? कधी काय? आत्ता. मानसोपचार तज्ञाकडे. काय? तुला माहिती ना आपण कुठे निघालोय ते? हो, पण त्याआधी आपण एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे गेलो तरी चालेल. कारण त्रास तुम्हाला होत नाहीये, त्रास मला होतोय. ती सगळी स्वप्न पडताना, ती प्रत्यक्षात उतरलेली बघताना, पुन्हा पडताना, पुन्हा बघताना, आणि या सगळ्या प्रकारात होणारी तुमची घुसमट पण मी बघते. कार्तिक, चला. शांत हो. एवढं सगळं कळूनही मानसोपचार तज्ञाकडे जाण्याची काय गरज आहे? थकलीस तू. गाडीत शांत झोप. चल. काय सुनबाई, उडाली का झोप? वर्ष झालं आम्हाला आता शांत झोप लागते. यमुना गेल्यानंतर 4 वर्ष त्या स्वप्नांनी सतावलं होतं आम्हाला. सरपटणारा साप, सजवलेला पाळणा, सजवलेलं जुनं घर, घरासमोर घातलेली रांगोळी, सगळं सगळं दिसायचं. म्हणजे ही सगळी स्वप्न तुम्हाला सुद्धा पडायची? काय कानडीत बोलतोय का मी? या स्वप्नांचा अर्थ काय असेल दादा? 4 वर्षात आम्हाला समजलं नाही. आम्ही तर समजून घेण्याचा प्रयत्नही केला नाही, म्हणून तर ती तुमच्या मागे लागली नसेल ना. ती कोण? यमुना, तुमची सासू. पण त्या तर मरण पावली असंच म्हणायचं ना तुम्हाला. हो, पण तरी तिचा त्या स्वप्नांशी संबंध आहे, कारण ती गेल्यानंतर ती स्वप्न आम्हाला दिसायला लागली असं आम्हाला वाटतं. सानेबाईंच्या घरी राहायला आवडायचं तिला. धरणाच्या पाण्याखाली जमीन गेली तेव्हापासून सानेबाई तिची मैत्रीण. सानेबाई, मी आहे तुमच्या संकट. मी पण आहे तुमच्या बरोबर. मी अभी हाय. मी पण आहे तुमच्या बरोबर. मी पण आहे. मी पण आहे. मी पण आहे तुमच्या बरोबर. मी पण आहे. मी पण आहे तुमच्या बरोबर. मी पण आहे तुमच्या बरोबर. मी पण आहे तुमच्या बरोबर.
सानेबाईंसोबत आम्ही सगळे उपोषणाला बसलो, त्यातच यमुनेच्या पोटात कळा वाढायला लागल्या. काय होते यमुना? रखमा घेऊन जा बरं हिला. काळजी करू नको. हा जा ग. सावकाश सावकाश. आमच्या सोबत उपोषणाला बसलेल्या बायकांनी तिला बाजूच्या खोपटात नेऊन मोकळी केली. कार्तिक जन्माला आला आणि त्याच वेळी सरकारचा कागद सानेबाईंच्या हातात पडला. धन्यवाद. आम्हा विस्थापितांना घरासाठी आणि शेतीसाठी जमिनी मिळाल्या. ज्या जमिनीवर आपलं जुनं घर उभं आहे ती जमीन सरकारनं आम्हाला दिली आणि आपलं घर उभं राहिलं. दादा सांभाळा स्वतःला. या दिवशी सानेबाई सोबत तिच्या घरी गेली, ती परत न येण्यासाठीच. दादा ही सगळी स्वप्न तुम्हाला आणि अश्विनीलाच का पडतात, मला का पडत नाहीत? कारण तू लाडका ना तिचा. स्वप्नातही तुला त्रास देणं तिला मान्य नाही, म्हणून तरी सगळी स्वप्नांची जबाबदारी आमच्यावर टाकली तिने. आज तुम्हाला सांगायला हरकत नाही, तुमच्या लग्नानंतर ह्या घरामध्ये अडचण होईल म्हणून मी पुण्याला राहायला जातोय असं जे मी तुम्हाला सांगितलं होतं ते खोटं होतं. मुळात तुमचा प्रेमविवाह मला मान्य नव्हता. अश्विनीला सून म्हणून स्वीकारणं मला जड होतं. शिवाय त्या तो स्वप्नांचा त्रास. म्हणजे दादा तुम्ही मला अजूनही सून म्हणून स्वीकारलं नाहीये? नाही ग, त्यावेळचं सांगतोय. आता एकदा तुमच्या सासूबाईंनीच तुम्हाला स्वीकारल्यानंतर तुम्हाला नाकारण्याची काय बिशाद आहे. म्हणून तर आमच्या सगळ्या स्वप्नांची जबाबदारी त्यांनी आता तुमच्यावर टाकली. दादा मी शोध घेईन त्या स्वप्नांचा. जरूर घे. त्या स्वप्नांचा अर्थ आम्हाला तरी कळू दे. मात्र त्रास होईल असं काहीही करू नको. दादा निघायला हवा आम्हाला. जपून जा, काळजी घ्या. दादा सानेबाई कुठे राहतात? कुणी आहे का? कुणी आहे? चल. कुणी आहे का घरात? कुणी आहे का? हे चित्र बहुतेक
मीच काढली आहे ती चित्र. तुम्हाला आणि जगाला माझ्या चित्रांचा सुद्धा त्रास होतोय का? चालते वा, ही दुनिया माझी आहे, माझं जग आहे. इथे फक्त माझं सरकार चालतं. माझ्या परवानगी शिवाय तुम्ही इथे आलातच कसे? चालते वा. आम्ही आवाज दिला होता हो, पण अजून कुणीच हो दिला नाही. म्हणून सरळ घरातच घुसला. याला घुसखोरी म्हणतात. दिसलं दार उघडं, घुसले घरात. ही दादागिरी तुमच्या भ्रष्ट मंत्र्यांकडे करायची, माझ्याकडे नाही. कुठल्या मंत्र्यांनी पाठवलंय तुम्हाला इथे? नाही, आम्हाला कोणी पाठवलं नाही, आम्ही स्वतःहूनच आलो. समाजसेवा बंद केली आहे मी. चालते वा. आऊ आऊ मी कार्तिक, जयंतराव आणि यमुनाबाई पटवर्धन यांचा मुलगा. हिचाच का तू? हो. हिला लिहायला वाचायला शिकवलं. एवढा असा होत असतो. इथं आली तिचा हाच उद्योग. कुठल्याही कामाला मला हात लावू द्यायची नाही हो. काय लिहितेस? असंच. असंच? हा, असंच. वाचून तरी दाखव. असंच काय लिहितेस ते? वाचून दाखवू? वाच, मी ऐकते. मी यमुना, माझं नाव यमुना, यमुना जयंत पटवर्धन. पुढे वाच. आमची सानेताई आम्हाला लढेंगे जितेंगे शिकवणारी. हे तू लिहिलेस? हां. आण ती वही इकडे आण बघू. आण. हे तू लिहिलेस? हां. कान्ना वेलांटी जरा चुकलेत, पण प्रगती छान आहे. आता यमुना, काय झालं? काय तुम्ही कधी खोटं बोलत नाही की नाही? नाहीच बोलत. मग हे असं खोटं चित्र कशाला बरं काढलं? काय? हे मी खोटं रेखाटले असं वाटलं तुला? अहो तसं नाही ताई, पण आता बघा की मला नसं मोठून काढलं नाही चित्र. हो. मग माझं थोबाड कुठं आणि हे चित्र कुठे बरं? म्हणजे वाईट आलंय का हे? अहो नाही होत आई. अहो तुमच्या माझ्या चार चपला हा ना माझ्या डोक्यावर मी वाईट म्हणलं तर. एवढं सुंदर चित्र आहे हे. अगं इतकीच सुंदर आहेस तू. चित्र काढताना माणसाचं नुसतं चित्र काढून नाही भागत, तर त्याच्या चारित्र्याचा संदर्भ सुद्धा त्यात आणावा लागतो. हा, आणि भूक लागली की पोटात अन्नाचा कण बी टाकावा लागतो बरं का. मी जेवणाचं बघते. मी जिथे आहे ना मी बघते, तुमचं चालू दे. अगं आतमध्ये लाकडं नसतील का? मी घेते की. किती तर सांगितलं गडी माणूस ठेवायचा, मी आणलं असतं घरून, पण नाही म्हणायचं. प्रत्येक गोष्टीला नाही नाही नाही. हा
सापाचं विष 2 मिनिटात तिच्या रक्तात भिनलं आणि त्यानं कसं सहन केलं असेल ते त्यालाच माहीत. त्यांनी काय सहन केले हे मलाच माहिती आहे. म्हणूनच आम्ही तुमच्याकडे आलोय. म्हणजे मी नाही समजले. मला वही हवी आहे सासूबाईंची. हा बघायला हवी. इथेच कुठेतरी असेल, शोधायला हवी. सापडली. हीच आहे ती वही. अगं केवढ्या मोठ्यानं ओरडतेस? घाबरलो ना मी. कुठलाच आशू. मला स्वप्नात दिसणारा हा तोच आहे बघा. चला म्हणजे तोही सापडला आता. हो ना. आता पुढे पाणी हवंय तुला? ओ शेट. काय झालं? टायर पंक्चर. सावलीचा, संस्काराचा, सालसतेचा, सभ्यतेचा, समजावण्याचा, समजून घेण्याचा, सन्मानाचा, सणांचा, सुवासिनीचा, सासरचा, सोयऱ्यांचा, माझ्या घरात माप ओलांडून येणाऱ्या सुनेचा आणि सासूचा. सन्मानाचा, समजून घेण्याचा, माझ्या इच्छांचा आदर नाही. मी ठरवलं ना तर फेकून देईन तुला आत्ता. तुला उत्तर हवी होती ना, मग ती मिळाल्यावर पळतेस का अशी? जा, आता तुला समजावणार नाही, समजून घेणार नाही. जा. आशू. आशू काय झालं? आशू आशू काय झालं? कार्तिक, तुम्हाला दुसरं लग्न करावं लागेल. हे बघ, आपण मानसोपचार तज्ञाकडे लगेच जाऊ. तरीही तुम्हाला लग्न करावं लागेल. काय बोलतेस तू? आपला प्रेमविवाह झालाय. माहित आहे मला.
4 वर्ष झाली. आणि तरी तू असं म्हणतेस की मी दुसरं लग्न करावं? हो. हो काय अश्विनी? आयुष्यभराचा जोडीदार म्हणून मी फक्त तुझ्याकडे बघू शकतो आणि दुसऱ्या कोणाकडेही नाही. मला तू हवी आहेस अश्विनी, आयुष्यभर. नाही मूल झालं तरी चालेल. हे बघ अश्विनी, मी वास्तवात जगतो. मीही. पण दुसऱ्यांच्या इच्छांना पायदळी तुडवून वास्तवातच काय, तर स्वप्नात सुद्धा मी जगू शकत नाही. नाही, निदान या क्षणी तरी नाही. म्हणजे तू दादांबद्दल बोलतेस? दादांनी स्वतः कबूल केलंय ते चुकलेत. आज त्यांनी तुला सून म्हणून स्वीकारलंय. नाही, दादांबद्दल नाही. आईंसाठी, त्यांनी लिहिलेल्या इच्छेंसाठी, त्यांच्या समाधानासाठी तुम्हाला दुसरं लग्न करावंच लागेल. ते शक्य नाहीये. माझं प्रेम, समाज. अगं दादा, तेही हेच म्हणतील. मी बोलेन त्यांच्याशी वहीतल्या इच्छेंबद्दल. दादा, तुम्ही काहीच बोलत नाही आहात. काय बोलणार आम्ही? आधीच तुम्ही प्रेमविवाह केला, आता मी काही बोललो नाही. म्हटलं नवीन पिढी आहे, नवीन विचार आहेत. आता कार्तिकचं दुसरं लग्न, हे दुसरं लग्न म्हणजे अविचार आहे. काय बोलणार आम्ही? दादा, तुम्हीच मला स्वप्नांचा शोध घ्यायला सांगितला होता ना. शंका आली म्हणून आम्ही सानेबाईंना भेटायला गेलो. आणि स्वप्नात दिसणारी म्हातारीबाई म्हणजे सानेबाई होत्या याची खात्री पटली. स्वप्नात दिसणारं स अक्षर सासूबाईंनी लिहून ठेवलेलं या वहीतलंच. आपल्या मुलाचं लग्न आपण बांधलेल्या घरात, त्याच्या अंगणात व्हावं. आपल्या सुनेनं आपण बांधलेल्या घरात मापटं ओलांडून प्रवेश करावा, हीच सासूबाईंची इच्छा होती. पण असं झालं नाही, कारण आम्ही रजिस्टर मॅरेज केलं आणि नवीन घरात राहायला गेलो. अजूनही मला जुन्या घराच्या अंगणात प्रणय करणाऱ्या जोडप्याचे हातपाय दिसतात. दादा, याचाच अर्थ कार्तिकचं लग्न होणं अपेक्षित नाही का? दादा, तुम्ही मला सून म्हणून स्वीकारलत, पण सासूबाईंनी नाही. आणा ती वही इकडे. पुढं काय करायचं ठरवलंय? दादा, पत्नीलाच पतीच्या दुसऱ्या लग्नासाठी पुढाकार घ्यावा लागणं खूप दुर्दैव आहे हो. पण या लग्नामुळे जर सासूबाईंना बरं वाटणार असेल, त्या घरात सगळं सुरळीत होणार असेल, तर मान्य आहे मला हे लग्न. खरंच खूप त्रास होणार आहे हो, पण या घराच्या सुखाचा आनंद त्यापेक्षा खूप जास्त आहे हो. एकदा लग्न लागलं की मी लग्न मंडपातून निघून जाईन. लग्नाच्या दिवशी लग्न मंडपामध्ये कुठेही तुम्ही दिसणार नाही असं होणार असेल तर ह्या लग्नाला आमचा विरोध आहे. दादा, सुनबाई, या लग्नाचा त्रास तुम्हा दोघांपेक्षा आम्हाला जास्त होणार आहे. एखाद्या अडगळीत पडलेल्या बाहुलीसारखं लग्नाच्या मंडपात कुठेतरी कोपऱ्यात तुम्ही दिसणार नाही, बघवणार आम्हाला. कळतंय का तुम्हाला मी काय म्हणतोय ते? ठीक आहे. दादासाहेब, असं कसं? नवीन सुनेला नाव तरी घ्या सांगा. सुनबाई, नाव घ्या, लोकांना चेहरा दाखवा आणि मापटं ओलांडून आत या. सासूबाईंच्या अंगणात सनईची धून, सासूबाईंच्या अंगणात सनईची धून. कार्तिकरावांचं नाव घेते मी, जयंतरावांची सून. अश्विनी ताई, आशू, पण तुम्हाला हे सांगितलं का नाहीस? नाही सांगितलं. का नाही सांगितलंस? दादांनीच मला तुम्हाला सांगू नको असं सांगितलं होतं. रडताय कशाला? काय चुकीचं बोललो का आम्ही? सुनबाई, तुम्ही मंडपात कोपऱ्यात उभं राहिल्यानंतर कार्तिकच्या शेजारी कोण बसणार?
दादा कार्तिकचं लग्न जुन्या घरामध्ये व्हावं, नव्या सुनेनं जुन्या घरामध्ये मापटं ओलांडून यावं ही यमुनेची इच्छा असू शकते. पण त्यासाठी तिनं कार्तिकचा दुसरा विवाह करावा असं कुठं म्हटलंय यात? या उलट कार्तिकचा आणि तुमचा जर पुनर्विवाह झाला तरी सुद्धा यमुनेच्या तिनं लिहिलेल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. काय बरोबर आहे ना? मी कार्तिकला सांगते. अजिबात नाही. ते उगाचच काळजी करत असतील हो. काही होत नाही. जरा गंमतच करूया आपण त्याची. त्याला काय सांगायचं ना ते मी सांगेन. थोडासा आनंद आम्हालाही घेऊ द्या. अच्छा, म्हणजे मी लग्नभर धुसफुसत होतो आणि याचा आनंद दादाने लुटला. त्यांनी एकट्यांनीच नाही, मीही. काय आहे आशू, किती वाईट आहे. रागावला राजा. गंमत केली ना. किती घाम आलाय तुला. आपण बाहेर झोपूया अंगणात. पण हळू, दादा जागे होतील. नाही रडायचं नाही, रडायचं नाही. ओ हो हो, काय झालं, काय झालं तुला? काय झालं? आणा माझ्याकडे, मी 2 मिनिटात गप्प करतो. ये आ आ आ आ आले ले 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 ले. कशा पायी रडतो? काय झालं? काय झालं? कशा पायी रडतोय? काय माहिती काय झालं? का रडतोय रे? तुझ्याकडे आहे का तो? अरे तुला बघून मोठी माणसं सुद्धा रडतील. ते तर बाळ आहे. नाही ते. आणि इकडे कशाला काढलं पाळण्यात ना? नाही ते आपलं. या 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 काय काय झालं बाबा तुला? कोण राज? हो हो हो, हा 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 का हा. नाही रडू नको, रडू नको, रडायचं नाही. ओ ओ, पाळण्यात ठेव, पाळण्यात. काय कुठे होता तुम्ही इतका वेळ? काय झालंय माझ्या रडायचं बाळाला? थांबत नाही तो. काय झालंय? का रडतंय माझं काही बाळ? दुखत नसेल ना पण? कोण? काय झालंय बाबूला माझ्या? हा, कोण मी आहे माझ्या डॉक्टरला बाळाला? बोलवतो. कोण कोण काय बोललं? कोणी दृष्ट लावली माझ्या बाळाला? हा मी जरा जाऊन येतो. मी पण येतो दादा. इकडे बघ, इकडे बघ, माझ्याकडे बघ. काळजी करू नका, तुमच्यावरती गेलंय ते. तुम्ही लहान होतात तेव्हा असेच रडत होतात. ही अंगाई सुनबाईला कोणी शिकवली? कदाचित आईनच. कशी
आकाशात उभे दूर खोळंबून उन्हा आकाशात उभे दूर खोळंबून उन्हा कुशीतून रातीच्या या घे जरा निजून चिमुकल्या स्वप्नापरी चिमुकल्या स्वप्नापरी इवली काया विसावल्या जीवांवर आभाळाची माया उगवली चंद्रकोर उगवली चंद्रकोर कार्तिक बाळा उठ ना. ए राजा, असे किती दिवस ठेवणार मला या जुन्या घरात? चल घेऊन चल तू बांधलेल्या नवीन घरात. कार्तिक चल घेऊन चल मला. चल ना. असं किती दिवस ठेवणार मला या जुन्या घरात? घेऊन चल तू बांधलेल्या नवीन घरात. काय झालं? ती आली होती स्वप्नात. कोण? आई. काय म्हणत होत्या? मला नवीन घरात घेऊन चल. अरे आईचा बरे बाबांचा सरे कोणाचा सासूचा सासूचा. अरे आईचा बरे बाबांचा सरे कोणाचा सासूचा सासूचा. उठ बेबी असे गाळू नको हात पाय लढल्या विना हाती काही येत नाही. उठ बेबी असे गाळू नको हात पाय लढल्या विना हाती काही येत नाही. चूल आणि मूल यात अडकू नको कपाळ फुटेल असे धडकू नको. सासूचा सासूचा Vanessa Sagama Vanessa गात जा वाऱ्यावर पाय ठेव थाऱ्यावर तू नको
खेळत जा वाऱ्यावर पाय ठेव थाऱ्यावर ओतू नको मातू नको खेत लाव असा टाकू नको इथं थांब तिथं थांब असं चालायचं नाही इथं थांब तिथं थांब असं चालायचं नाही उलटी सावली हाले बाहुली वारा थरथरे भरते कापरे उलटी सावली हाले बाहुली वारा थरथरे भरते कापरे उलटी सावली